तर अखिल भारतीय ओबीसी महासंघ नवी दिल्ली राष्ट्रीय अध्यक्ष आहे मी. त्यासोबत जय मल्हार सेनेचा राज्याचा उपनेता आहे. त्या अनुषंगानं आणि अखिल भारतीय ओबीसी महासंघाचे अनेक विंग आहेत. शेतकरी महासंघ आहे, शेरे हिंद हजरत टिपू सुलतान सेना आहे, त्यासोबत विद्यार्थी आघाडी आहे, विद्यार्थी परिषदेप्रमाणे विद्यार्थी आघाडी आहे, महिला महासंघ आहे, जय मल्हार सेनेचा महिला महासंघ आहे. त्यासोबत अनेक अशा संघटना ज्या समविचारी आहेत त्यांच्या वतीनं मी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या इथला नांदेडचा जिल्हा प्रमुख या जिल्हा उपप्रमुख या नात्यानं तसेच अखिल भारतीय ओबीसी महासंघ जय मल्हार सेना महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय ओबीसी महासंघ हा राष्ट्रीय आमचा सामाजिक संघटना आहे आमची. आणि त्या अनुषंगानं मी इथलं वातावरण पाहिलं तर कसं आहे की धनगर समाज हा 2014ला धनगर समाजाच्या ज्या महत्त्वाच्या मागण्या होत्या त्याच्यापैकी एकच अशी मागणी होती की अनुसूचित जमातीची अंमलबजावणी करावी. आणि अनुसूचित जमातीची अंमलबजावणी करण्यासाठी वाचादी फोडली ती भारतीय जनता पार्टी आणि ते मानतात सुद्धा. माननीय देवाभाऊ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी 14लाच कबूल केलं की मी तुमच्यामुळं मी या राज्याचा मुख्यमंत्री आहे. ही जी अवस्था आहे काँग्रेसने तसं काही राज्याचे मुख्यमंत्री असताना काँग्रेसने आमच्या समाजरत्न अण्णासाहेब डांगे आणि आमचे सरसेनापती लहुजी शेवाळे यांचं जे शिष्टमंडळ होतं यांच्या शिष्टमंडळाला वेळ दिला नाही. परंतु आता ते आमच्यात आहेत. मान्य अशोकराव चव्हाण साहेब आमचे वंदनीय आहेत. तसेच चिखलीकर साहेब आहेत इथले माजी खासदार आणि लोकनेते अशोकराव चव्हाण साहेब आणि ज्या समविचारी ज्या त्यांच्या मित्रपक्ष आहेत या मित्रपक्षांना मी जाहीर पाठिंबा व्यक्त करतो. आगामी आता होऊ घातलेल्या विधानसभेमध्ये आणि त्यासोबत पोटनिवडणूक आहे नांदेडची, त्यांनी राज्यभर आणि अखिल भारतीय ओबीसी महासंघ ज्याचे फाउंडर माजी प्राचार्य शंकररावजी राठोड आहेत आणि मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे. त्या अनुषंगाने जय मल्हार सेना, बंजारा क्रांती दल आणि भारतीय लमाण सेना ही रामराव बापूची या अनुषंगाने आम्ही सर्वजण जे आहेत आमचा गट मोठा आहे. बंजारा आणि जो धनगर आहे वाणी उदमी वंजारी याच्यापेक्षा जे आहे हे आमचे माळी आहेत. त्याच्यानंतर छोटे छोटे मायक्रो ओबीसी आहेत त्याच्यापेक्षा बंजारा आणि धनगर समाज हा अर्थातच मोठा आहे. आणि यांचा जाहीर पाठिंबा जो आहे आम्ही आता साहेबांना माहीत आहे की आम्ही बीजेपीचं खूप काम केलेलं आहे. त्या अनुषंगाने आता आम्ही सर्वजण ओबीसीचे फाउंडर मेंबर हे ते सगळं जे अखिल भारतीय ओबीसी महासंघ जय मल्हार सेना बंजारा क्रांती त्यासोबत जे रामराव बापूची संघटना आहे जुनी भारतीय लमाण सेना यांच्या वतीनं आणि जी समविचारी आमच्या संघटना आहेत त्यांच्या वतीनं आम्ही भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि मित्रपक्ष जे आहेत रामदास आठवले सुद्धा त्यांच्यात आहेत आणि या अनुषंगाने आम्ही ज्या पाठिंबा आम्ही जाहीर केलेला आहे. खरं म्हणजे या भारतीय जनता पार्टीसाठी आणि महायुतीसाठी प्राध्यापक मारुती धनगर, राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय ओबीसी महासंघ व जय मल्हार सेना यांचे जे दिग्गज नेते आहेत यांनी जे भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देऊ लागलेत यासाठी भारतीय जनता पार्टीच्या भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष म्हणून मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक अभिनंदन करतो. कारण आता निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि अनेक संघटनाचा भारतीय जनता पार्टीला पाठिंबा मिळत आहे. याच्यामुळं विधानसभेमध्ये जास्तीत जास्त भाजप आणि मित्रपक्ष निवडून येतील आणि पोटनिवडणूक लोकसभेची डॉक्टर संतुकराव हंबर्डे निवडून येणार असं मी या ठिकाणी आश्वासित करतो.